पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून लोकांवर हक्क गाजवण्यासाठी मी कधीच उतावळी नव्हते आणि नाहीये। वल्ली, एक लग्न करून मला इतकं दुःख मिळालंय, दुसरं लग्न करण्याची घाई का असेल मला? मुळात लग्न ही गोष्ट माझ्यासाठी नाहीच आहे असं वाटतं मला। झालीस खुश? झालं ना तुझ्या मनासारखं? वल्ली, तुला भीती वाटत होती ना की मी वाड्यात आल्यावर तुझ्यावर वर्चस्व गाजवेन म्हणून? तुझ्या मनासारखंच होणार आहे। मी नाही येणार आहे वाड्यात। मी नाही तुझ्यावर वर्चस्व गाजवणार, कारण जेव्हा मी वाड्यात येईन तेव्हा तू या वाड्यात नसशील। तुला आठवतं वल्ली, वचन दिलं होतं मी तुला, जोपर्यंत तुझं पितळ उघडं पाडत नाही, तू करतेस ती फसवणूक सगळ्यांसमोर आणत नाही, तोपर्यंत मी पटवर्धनांची सून म्हणून या वाड्यात पाऊल ठेवणार नाही। स्वप्न बघा, स्वप्न। हो, स्वप्न बघतेच मी। तू कशी सगळ्यांना फसवतेस ते सगळ्यांना सांगण्याची स्वप्न मी बघते वल्ली। ती स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे। उगाच मला धमक्या देऊ नका तुम्ही। छे अगं, वेडी आहेस का? अजिबात धमक्या देत नाहीये मी। जे मी बोलतेय ते मी करून दाखवणार आहे। कारण काय ना वल्ली, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा तू केव्हाच ओलांडलीस। एक मिनिट ऐका मी मान्य करते, मी जरा जास्तच बोलले। मी मान्य करते, मी हात जोडते तुमच्या समोर। मी तुमची माफी मागते, पण जरा तरी माझा विचार करा। का ग वल्ली, तू केलास का विचार? माई मावशींना कोंडून ठेवताना, अण्णांचे पैसे त्या सोनाराच्या घशात घालताना, सौरभशी मिक्सर बद्दल खोटं बोलताना, माझे पैसे त्या ऍडमिशन मध्ये वाया घालवताना, माझा स्कार्फ कात्रीनं कापताना तू विचार केलास का वल्ली? मग आता मी तुझा विचार का करू? नाही, हे सगळ्यांसमोर नको येऊ दे। मी मान्य करते, या सगळ्या खूप चुका केल्या, पण खरंच मला कोणालाही दुखवायचं नव्हतं। मी खरंच सांगते, मी काय करू तुम्ही सांगा। मी एक काम करते, हे सगळे पैसे आहेत ना, ते आकाश जोशी आहे त्याच्या तोंडावर मारून येते। कुठे? जेलमध्ये? जेलमध्ये जाऊन? ठीक आहे, जा ना, जा तू। कारण सगळ्या घरच्यांनी मिळून तुझी तक्रार केली की तुलाही जेलमध्येच जावं लागणार आहे ना। जा तू। तुम्ही सांगा मी काय करू? आण ते पैसे माझे। असं कसे देऊ? मग अशी कशी मी तुला माफ करू? एक मिनिट होणार जाऊ बाई, मी हे पैसे माई मावशी, हे सगळे पैसे तुम्ही घ्या, ठीक आहे? सगळे पैसे तुम्ही घ्या। मी माझ्याकडे बघा एक रुपयाही ठेवलेला नाहीये। मला नको हे पैसे। मला एकटं पाडू नका, माझ्या घरच्यांना काही सांगू नका। मी हात जोडतो तुमच्या समोर, मी माफी मागते तुमची। पण मला घाई आहे ग वल्ली, माझ्यात पेशन्सच नाहीये। असं कसं? मी काय करू मग? मी का करताय तुम्ही असं? का नको करू? तू करतेस का इतरांचा विचार? आता कुठल्याही क्षणी सौरभ येईल आणि मला लग्नासाठी विचारेल, मग काय तुझ्यासाठी मी आमचं नातं लटकवत ठेवू का? अरे, तुम्ही आता 1 मिनिटापूर्वी बोलात ना की मला लग्नात रस नाहीये। हो, नाहीच रस। मग पण त्याचा अर्थ असा आहे की लग्नाशिवाय किंवा लग्न करून मला आमचं नातं टिकवायचं। मला लग्न नको असलं तरी सौरभला हवंय आणि मला त्याला आनंदी बघायचं। लवकरात लवकर तुझं पितळ उघड पाडणं मला भाग आहे वल्ली। हे बरं आहे, म्हणजे माझा संसार उद्ध्वस्त करून तुम्ही स्वतःचा संसार धाटणार आहात का? तुझ्या संसाराची वाट तू लावलीस वल्ली। मान्य करते, मी खूप चुका केल्यात, पण मी आता काय करू? मी एक काम करूया, हा? ना तुमचं ना माझं, हा?
हे सगळे पैसे मी घराच्या डागडोजीसाठी वापरते. बाकी मी एकही पैसा ह्याच्यातला खर्च करणार नाही. मी खरं सांगते तुमची शपथ. ए तू माझी शपथ वगैरे घेऊ नकोस. तुझ्या अंगाशी आलं ना वल्ली की तू हे असं सगळं बोलायला लागतेस. खरं तर हेच आहे की तू हे सगळं तुझ्या स्वार्थासाठी केलं. नाही 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 ऐका ना मी काय म्हणते मी खरंच सांगते मी पुन्हा असं खरंच करणार नाही. तुम्ही सांगाल ते मी करेन पण माझ्या घरच्यांना काही सांगू नका. मी आज जोडते तुमच्या समोर. तुम्हाला भाऊजींची शपथ आहे. भाऊजींची शपथ आहे तुम्हाला तुमच्या नात्याची शपथ आहे. असं नका करू. माझं हेच घर आहे. 100% तुला सुधारायचंय. 1000%. ठीक आहे एक शेवटची संधी देईन मी तुला. पण यावेळी जर गोंधळ घातलास तर तू बघ मी तुला सोडणार नाही वल्ली. सांगून ठेवते. म्हणजे तुम्ही मला माफ केलं? अजिबात नाही. याआधी मी तुला माफ केलं कारण मला वाटायचं की तू सुधारली आहेस तुझी दया यायची मला. पण यावेळी मी तुला सोडून देतेय ती माफी नाहीये. आता तुम्ही काय करणार आहात? हे पैसे घे आणि चल माझ्या बरोबर. अरे पण एक मिनिट तुमच्या डोक्यात काय ते तरी सांगा ना. चल बरोबर मग कळेल. अहो एक मिनिट होणार बाबा होणार. फक्त गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून आपल्या माणसांवर रोख धरण्याचा हक्क मिळतो का? लग्न झालं नाही 4 विधी झाले नाहीत म्हणून बाकी माणसांवर काहीच हक्क नसतो. आधी तुम्ही ना मिसेस पटवर्धन व्हा आणि मग माझ्याशी याविषयी बोला. नाहीये मला इंटरेस्ट मिसेस पटवर्धन होणार. अरे बापरे चला बाई. अगं बाई कोणीच नाही इथे. कमाल आहे. गेल्या कुठे या दोघी? मावशी अरे सौरभा बाळा कधी आलास तू? आणि मला सांग ह्या दोघी काय एकत्र बाहेर गेल्या का? कुठे गेल्या या? मी अनामिकासाठी पोहे सरबत घेऊन आले. हो हो एकत्र एकत्र गेल्या का? काय रे तू एवढा शांत का? तुला कोणी काही बोललं का? काही होतंय का? अगं मला भूक लागली आहे. मला हे पोहे मी संपवतो. तू माझ्यासाठी मस्त आलं घालून चहा करशील? हो आंटी. पण आधी मला सांग तू अनामिकाशी काही बोललास का? काय रे सौरभ आणखी किती दिवस मला वाट पाहायला लावणार आहेस? हे बघ तू आज तिला विचारून टाक. अरे बाबा मला एकदा तुझ्या जबाबदारीतून मोकळं कर ना. मी बोलतो आज बोलतो. तू काळजी करू नको. मी हे हॉलमध्ये बसतो. चहाचं बघ ना. तुमच्यासाठी चहा कॉफी काहीतरी सांगू? नाही अहो नको. आम्ही आता 5 मिनिटात निघू. हो असं कसं? तुमची सेवा करायची छोटीशी संधी द्या ना आम्हाला. पुष्पवल्ली मॅडम काहीतरी घ्या. मॅडम पुष्पवल्ली मी आहे. मी मॅडम आहे त्याने. हो का? सॉरी हा गैरसमज झाला. नाही ठीक आहे काय हरकत नाही बोला. आपलं फक्त फोनवर बोलणं झालं होतं ना.
आणि तुम्ही देणगी देणार असा फोन केलात आणि माझा जीव भांड्यात पडला. मला पण. आम्हाला मदतीची फार गरज होती हो. अगदीच. आमचा आश्रम फार जुना नाहीये आणि जरा आड बाजूला असल्यामुळे फारसं कोणाच्या लक्षात येत नाही. मोठ्या संस्थांचं बॅकिंगही नाही आम्हाला. त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांमुळेच आम्ही हे कार्य पुढे चालू ठेवू शकतो. तुमच्यासारख्या लोकांची आज समाजाला फार गरज आहे. वल्ली, हा ऐका न होणार जाऊ बाई. देते. देते, हा देणगी देते. अरे जाऊ बाई, मी बाकीचे पैसे डागडुजीसाठी वापरेन ना. धन्यवाद. याची पावती घरी पाठवून देतो. हो 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 पाठवा. आता जो माणूस गोड गोड बोलून गेला त्याच्यामुळे मी फसली असं समजू नका तुम्ही. माझे पैसे हिसकावून घेतलेत तुम्ही, आणि ही गोष्ट मी आयुष्यभर विसरणार नाहीये, लक्षात ठेवा. बरं बाई, नको विसरूस की मी हिसकावून घेतले, पण ही देणगी तू दिलीयस हे तू कधीच विसरणार नाहीयेस वल्ली. या मुलांनो, या. हा या मुलांनो, आज आपल्याकडे कोण आलंय बघा. या ताईंचं नाव आहे पुष्पवल्ली पटवर्धन, आणि यांनी आज आपल्याला खूप मोठी मदत केलेली आहे. तेव्हा त्यांचे आभार मानूया. माणुसकी हाच माझा सर्वात मोठा धर्म आहे. तो पाळणारे लोक म्हणजेच परमेश्वर. तुम्ही आमच्या आयुष्यात परमेश्वर रूपात आलात. आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि मोठेपणी तुमच्यासारखी चांगली व्यक्ती होऊ. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. किती छान संस्कार दिलेत हो तुम्ही या मुलांना. जेवढं शक्य आहे तेवढं करू. तुमच्यासारखी माणसं भेटली ना की खूप आधार वाटतो. नाहीतर एक एक महिना चालवता येईल इतकंच गणित बसतं आमचं. तुमच्या या मदतीमुळे या मुलांच्या 6 महिन्याचा जेवणाचा प्रश्न सुटेल. खूप खूप धन्यवाद. चला मुलांनो, चला खेळायला. पाहिलंस वल्ली, तू घेऊन घेऊन या पैशातून काय घेतलं असतंस? एक महागडी साडी, दागिने, तुझ्या खोलीला एसी बसवून घेतला असतास. पण वल्ली, मला सांग, हा आनंद तुला मिळाला असता का? तुझे आभार मानताना त्या मुलांचे चेहरे पाहिलेस किती आनंदी होते. तुझ्या या देणगीमुळे पुढचे कितीतरी महिने ही मुलं भरल्या पोटी झोपणार वल्ली. याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो? खरा आनंद घेण्यात नाही, देण्यात असतो वल्ली. खर तर त्या चिमुकल्या मुलांना बघून खूप आनंद झाला. माझे पैसे गेले त्याचं काय? आणि ही अनामिका मला अक्कल शिकवतीये. खरंच जर का देण्यात एवढा आनंद आहे तर मग भाऊजींना सांगा ना की वाडा माझ्या नावावर करा म्हणून. तुम्ही पण आनंदी, मी पण आनंदी. अहो हे काय कारण देताय तुम्ही? चुकीचे कमर्शियल्स दिले म्हणजे काय? तुमच्या या एका चुकीमुळे अख्ख्या ग्रुपचं बुकिंग कॅन्सल होऊ शकतं, माहितीये का? सॉरी सर. सॉरी काय सॉरी? सॉरी म्हटलं की झालं का सगळं?
बरोबर आहे, तुमच्या खिशाला कुठे खड्डा पडतोय ना. जे काय नुकसान होतंय कंपनीचं होतंय. आता हे बुकिंग जर खरंच कॅन्सल झालं तर काय सांगायचं मी रिया मॅडमला. ठीक आहे, आता परत अशी चूक होणार नाही याची काळजी घ्या. ओके सर. काय आपण आपली टार्गेट्स वेळेत पूर्ण केली नाहीत ना तर मग नंतर प्रॉब्लेम होतो. मला बोललो म्हणजे तुमच्यावर राग आहे असं नाहीये, पण ह्या कंपनीमुळे आपल्या घरची चूल पेटते ना. मग ह्या कंपनीच्या फायद्याचा विचार करायला नको आपण. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय. येस सर. सॉरी, जरा आवाज वाढला. इट्स ओके सर. कॅन वी टॉक राईट नाउ? मला काम आहे, नंतर बोलूया. पण मला आता बोलायचंय तुझ्याशी. मला ना इथे काम करण्याचे पैसे मिळतात मॅडम, गप्पा मारायचे नाही. ओ, म्हणजे तू आता मला पण ओरडणार आहेस? तुम्हाला ओरडून कंपनीचं भलं होणार असेल तर ते पण करीन. एनिवेज, मी जास्त वेळ घेत नाही तुझा. या सॅटर्डेला चिट्टा, मी आणि अंकल आमचा डिनर प्लॅन आहे, तर तू पण आम्हाला जॉईन होशील? तुमचा फॅमिली डिनर आहे ना, मी कशाला म्हणून तर तुला बोलवते मी. सचिन, हे अँग्री यंग मॅन सारखं लुक द्यायची काही गरज नाहीये. तू कंपनीचा फायदा कसा करायचा हे विचार करतोय तर तू फॅमिलीचा पार्ट झाला ना. बघ, तुला जर मी जे बोलते ते पटत असेल तर हो म्हणू शकतो तू. तुम्ही हे शब्दात अडकवणं कधी थांबवणार आहात मला? जेव्हा तू मला स्वतःच्या प्रेमात पाडणं बंद करशील तेव्हा. हॅलो. आज फारच चुकामुक झाली नाही आपली. अहो, मी वाड्यात आलो तेव्हा नेमक्या तुम्ही वल्लीला घेऊन कुठेतरी बाहेर गेलात. काय मला सांगा ना, कुठे गेलात? सगळंच का रे तुला सांगायचं? आहे आमचं काहीतरी गुपित. बरं ठीक आहे. ऐका ना, मला तुम्हाला भेटायचं आहे. हो, भेटूया ना उद्या. आत्ता भेटूया? आत्ता? बरे घे, पारिजातवर ये. नाही, तिकडे नको. अशा एखाद्या ठिकाणी भेटूया ज्या जागेचा आपलं नातं घट्ट करण्यात सिंहाचा वाटा आहे. अच्छा, म्हणजे चिमण्याकडे अमृत तुल्यला. चालेल, डन. पण एवढं काय अर्जंट आहे? मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, काहीतरी खास. आणि ते देताना ना तुमचा जो चेहरा होईल ना तो मला फोनवर दिसणार नाही ना. तो मला असं तुम्हाला समोर बसवून ते देऊन तुमचा चेहरा बघायचा. काय रे पट्या, दुसऱ्याच्या मनातलं इतकं छान पैकी कोण ओळखतं? मी. येत आहे ना, पोचतो मी. बर, बाय. तुम्ही लग्न कराल माझ्याशी? हो.